श्री शिवलीलामृत अध्याय 6. सूत म्हणाले, सज्जन हो, पूर्वी आर्यवर्तातील चित्रवर्मा राजाला सिमिंतिनी नावाची एकुलती एक कन्या होती. जन्मपत्रिकेनुसार ती दीर्घकाळ राजसौख्य भोगणार होती, पण तीच पत्रिका तिला 14व्या वर्षी वैधव्य येणार असल्याचेही सांगत होती. तो दुस्तर योग टाळण्यासाठी राजा शिवभक्ती करू लागला, तर भावी दुर्दैव निरसावे म्हणून याज्ञवल्क्याची पत्नी मैत्रेयी हिच्या सांगण्यावरून सिमिंतिनी मोठ्या श्रद्धेने सोमवारचे शिवव्रत करू लागली. ती उपवर झाली तेव्हा चित्रवर्माने नैषद देशाच्या इंद्रसेन राजाचा मुलगा चित्रांगद याच्याशी तिचा थाटात विवाह लावून दिला. त्यावेळी दिवाळी दसऱ्याचे निमित्त करून चित्रवर्माने आपली मुलगी व जावई यांना आपल्यापाशीच ठेवून घेतले. त्यांची हौस मौज पुरवली. एकदा चित्रांगद यमुनेत नौकाविहार करीत असताना नौका बुडून तो त्या अथांग जलाशयात दिसेनासा झाला. या दुःखद घटनेने सिमिंतिनीवर जणू आभाळच कोसळले. त्या परिस्थितीचा फायदा घेऊन शत्रूंनी नैषद देशावर चढाई करून इंद्रसेनाचे राज्य बळकावले व त्याला कैद्यात टाकले. याप्रमाणे चहूकडून दुर्दैव आडवे आले, तरीही सिमिंतिनीने आपले सोमवारचे शिवव्रत चालूच ठेवले. इकडे चित्रांगद नदीत बुडाला तेव्हा तेथे क्रीडा करण्यास आलेल्या नागकन्यांनी त्याला पाताळात नेले. तेथील राजा तक्षक याने त्याची विचारपूस केली. त्याला काही दिवस आपल्यापाशीच ठेवून घेतले. पुढे 3 वर्षांनी चित्रांगदाने परत जाण्याचा विषय काढताच तक्षकाने त्याला 12 सहस्त्र नागांचे बळ, अमूल्य भेटी व तू स्मरण करताच तुझ्या भेटीस येईल असे वचन देऊन यमुनातीरी आणून सोडले. त्यावेळी सिमिंतिनीही स्नानासाठी तेथे आली होती. तिने त्याला पाहिले पण ओळखले नाही. त्याने तिला ओळखले, तिची चौकशी केली व तुझा पती जिवंत असून 3ऱ्या दिवशी मी तुमची भेट घडवून आणील असे सांगून तो नैषद नगरीस गेला. तेथे शत्रूंना शरण आणून त्याने आपले राज्य परत मिळवले आणि आपल्या मात्या पित्यासह सिमिंतिनीस भेटला. त्यावेळी चित्रवर्माने आपल्या नगरीत मोठा उत्सव केला. चित्रांगदाने आपल्या नगरात अनेक वर्ष राज्य केले. सिमिंतिनीच्या शिवव्रताच्या प्रभावाने त्याचे सर्वतोपरी कल्याण झाले.